नाही नाही कसं बनवतो बोर्डचं तसा त्याचा माणूस आणायचा आणा नाही आपल्याकडे माणसं येत ना त्याची करता येईल राहू द्या ती नाही मला लावायची बघू राहू दे शहरातील समर्थनगर या भागामध्ये राज्याचे नेते विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब यांनी मागच्या कालखंडामध्ये कर्जत शहरातील सर्व नागरिक असतील, वडीलधारी आमच्या माता भगिनी असतील, लहान बालक असतील यांच्यासाठी कर्जत शहराच्या वैभवामध्ये भर पाडण्याचं काम करत असतानाच या ठिकाणी समर्थ गार्डन म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या निमित्तानं आदरणीय शिंदे साहेबांनी करून निधीच्या माध्यमातून या ठिकाणी ही बाग उभा राहिली होती. पण दुर्दैवानं सगळ्या गोष्टी असताना आजची जर परिस्थिती या बागेची आपण जर पाहिली तर अतिशय दुरावस्था या निमित्तानं या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हे सगळ्या गोष्टी अनुकूल असताना सुद्धा अशा पद्धतीची दुर्दशा एका चांगल्या बागेची या निमित्तानं झाली. अनेक झाडांची मर या निमित्तानं इथं झालेले आपल्याला पाहायला मिळते. स्वच्छतेचा अभाव, बाकीच्या गोष्टी काही ठिकाणी मोडतोड सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते. हा कारंजा आपण पाहिला त्या ठिकाणी सुद्धा अजून काही तिथं बाकीच्या वस्तू त्या सुद्धा गेलेल्या आहेत. पलीकडं लहान मुलांच्या खेळणी त्याला सुद्धा बाधा आलेली, काही मोडलेले आहेत. आणि मग ही अवस्था होत असताना या भागाचे या प्रभागाचे नगरसेवक भाऊसाहेब तोडबोल यांनी वेळोवेळी नगरपंचायतीला या ठिकाणी अशा माध्यमातून सूचना केल्या होत्या. काही जनरल मीटिंगमध्ये सुद्धा या बागेचा विषय घेतला होता. पण दुर्दैवानं त्याच्यावर पुढील कारवाई काही चांगल्या पद्धतीने झाली नाही. चांगल्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा काहीच कारवाई झाली नाही आणि ही दुरावस्था तशीच राहिली. आज पुन्हा एकदा आज आम्ही भाऊसाहेब तोडबोल नगरपालिकेचे आणि आमच्या हे जे गटाचे उपगट नेते आदरणीय सतीश काका पाटील, रवींद्र सुपेकर, पिंटू पठाण आम्ही या निमित्तानं या बागेची पाहणी करत असताना आजची परिस्थिती पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं सगळ्यांनाच मनापासून अतिशय वाईट वाटते की अतिशय चांगली व्यवस्था असताना शिंदे साहेबांनी दूरदृष्टी ठेवून या शहरामध्ये या शहराच्या लौकिकात भर पाडण्याचं काम या निमित्तानं केलं. आणि दिवसभराच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सर्वजण काम करत असताना संध्याकाळी कुठेतरी विरंगुळा म्हणून कुठेतरी मनाला आल्हाददायक वातावरण निर्माण व्हावं, त्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा घेऊन यावी अशा पद्धतीचं या निमित्तानं ही व्यवस्था असताना त्या व्यवस्थेपासून हे आमचे सगळे नागरिक, ज्येष्ठ नागरिकसुद्धा वंचित राहिले. माझे आपल्या कर्जत शहरातील ज्यांनी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून या शहरामध्ये काम करतायत त्यांनीसुद्धा मागच्या काळामध्ये या ठिकाणी स्वच्छता आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा त्यांनी परस्पर केल्या. त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद देतो. पण आता येणाऱ्या काळामध्ये लवकरच कालच आमची आदरणीय शिंदे साहेबांबरोबर चर्चा झाली. ज्या ज्या ठिकाणची दुरावस्था तशा पद्धतीने झाली त्या प्रत्येक ठिकाणी चांगलं नियोजन करून अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या सुविधेची ही बाग येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व नागरिकांसाठी तयार करून खुली करण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने करणार.